हाई लगेच लोजायची लागली आहे हो. बसू इकडे बसू का तिकडे बसू, इकडे पोटा तिकडे पोटा, बसायला साधी जागा आहे ना बेटा. येते बसते. आता बेसते. तरी मी माझ्या बापाला म्हणली होती 1 लाख घ्यायचे 2 लाख द्या, पण सोनासवाल्याच्या घरी द्या. पण माझ्या बापानं माझी काय नाटली ना म्हणे माझा जावई चांगला चांगला, जावईच्या घरी कारा कारा दोन, पण कोणता दोन नको, कोणता चांगला जावई कारा कारा, ते सगळं नको. हुशाराच्या तरी घरी द्यायला पाहिजे होता, तसंही नाही. मी एवढी चांगली शिकलेली मुलगी रोज उघड्यावर सोडायला जाते. कोणी येतं काय ना कोणी जातं काय, बघ पाटील येत आहे, सिटाव गेला लागते. आमच्या घरचं काही सांगतात चालू केलं तर दिवसातून 4-5 वेळा हात घालले जाते. माझा सासरा धोतर खोकते, माझी सासू अशी लुगडा खोकते, हातात धरते आपली झुमकर माझा नवरा माझा नवरा एवढी मोठी बाटल धरते ना हाताला जाते. मी एवढीशी धरतो, आजूबाजूच्या बायका एवढीशी बाटल होते का गे, मी म्हणतो होते ना गे, तासभर पाण्याचा रोजचा सराव झालाय. माझे सासू सासरे माझा सासरा ओंदाराला पाहून असं आठवत कापते, रातचा खान नाही बंद केला. आणि माझ्या नवऱ्याची तर बाई गंमतच आली, त्याला लागली होती हगाले, मदत झालं पाणी, तो म्हणतो तरी कसं हगाले लागली कळ पाणी थेंब थेंब पड, हगाले लागली कळ पाणी थेंब थेंब पड. पाणी थांबला, हातात धरलं एवढी मोठी बाटल, तोंडात टाकलं बिडी न चालना मागं वासोळत. मी विचारतो एवढा वेळ कसा लावल्याची एवढ्याशा कामाले, डिलिव्हरीच्या बाहेर तर 4-4 तास नाही लागत, तुम्हाला 4-4 तास लागते. तुमची हक जाम होऊन राहिली असल म्हणून तुम्हाला तेवढा वेळ. मी एवढी चांगली शिकलेली रोज नेसायला चांगली साडी आहे, राहायला एवढं चांगला बंगला आहे, फिरायला एवढी चांगली गाडी आहे, पण हागाले एक शौचालय नाही. आता काय करणार, रोजीले जाणार, दागिने विकणार आणि संडास बांधणार आणि शौचालयात हगत राहणार. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुम्ही पण